नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय Hyundai Exter EX हे व्हेरियंट. फ्रंटला जर बघितलं तर याच्यामध्ये एच शेपमध्ये DRL दिलेले आहेत, पण ॲज ॲक्च्युअल हे LED लाईट लागत नाहीत याच्यामध्ये. फ्रंटचा जो हेडलॅम्प आहे हा हॅलोजन हेडलॅम्प येतो. त्याचबरोबर खालची स्किड प्लेट जी आहे ही सिल्वरमध्ये बघायला मिळते. आणि लुक जर बघायला गेलो तर आपण ॲज इट इज अदर व्हेरियंटसारखा सेमच लुक याच्यामध्ये मिळतोय आपल्याला. तसंच जर बघितलं तर याच्यामध्ये साईड इंडिकेटर जो आहे तो खाली फेंडरवर दिलेला आहे. त्याचबरोबर याचे मिरर जे आहेत तर मिरर हे ब्लॅक कलरमध्ये येतात. तसेच डोअर हँडल देखील ब्लॅक कलरमध्ये येतात. व्हील जर बघितलं आपण तर याच्यामध्ये R14 साईजचा व्हील दिलेला आहे आणि याच्यामध्ये व्हील कॅप येत नाहीत, हब कॅप येतील. तसेच हा गाडीचा साईड लुक आहे. फ्युअलची टँक कपॅसिटी जर बघितली आपण तर 37 लिटरची फ्युअल टँक कपॅसिटी येते. EX पेट्रोल व्हेरियंट आहे हे. रिअर साईडला जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स बघायला मिळतील. त्याचबरोबर रिअरच्या ज्या हेडरेस्ट आहेत या ॲडजस्टेबल मिळतात आपल्याला. हा आहे गाडीचा टेल लुक. बूट स्पेस आपण क्लोज केल्यानंतर अशा पद्धतीने गाडी दिसते. रिअरची जी साईड आहे तर याच्यामध्ये हुंडाईचा लोगो दिलेला आहे आणि हा जो फिनिशिंग आहे हा ग्लॉसीमध्ये मिळतो आपल्याला. त्याचबरोबर आपण साईडची बाजू एक वेळ बघून घेऊया. राईट हँड साईडला जर आपण बघायला गेलो तर सी पिलरच्या साईडचा जो डिझाईन आहे हा मॅट फिनिशमध्ये बघायला मिळतोय. ड्रायव्हर साईड डोअर ओपन करून मी आता तुम्हाला इंटिरियर दाखवतोय. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण ड्रायव्हर साईड डोअर अँड डोअर आर्मरेस्ट जर बघितली तर यामध्ये तुम्हाला फ्रंटच्या 2 पॉवर विंडोज बघायला मिळतील. त्याचबरोबर इकडच्या साईडला जर बघायला गेलो आपण तर आतमधल्या बाजूला क्लस्टर जो आहे हा क्लस्टर पूर्णपणे डिजिटली मिळणार आहे. या कारमध्ये म्युझिक सिस्टम दिलेला नाही, पण त्याचा स्लॉट हा रिकामा येतो. आणि AC या गाडीचा मॅन्युअल AC मिळणार आहे. हा आहे गाडीचा इंटिरियर. इंटिरियरच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये देखील थोडा फरक केलेला आहे याच्यामध्ये. बाकी ह्या कारची ड्रायव्हिंग सीट जी आहे ही हाईट ॲडजस्टेबल मिळते आपल्याला. याच्यामध्ये इंटेरियरला अजून एक मिसिंग असणारा फीचर्स म्हणजे याच्यामध्ये रिअरला AC व्हेंट आपल्याला बघायला मिळत नाही. याच्यामध्ये स्टेअरिंगवरचे जे कंट्रोल्स दिलेले आहेत तर हे क्लस्टरचे फीचर्स ऑपरेट करण्यासाठी दिलेले आहेत. म्युझिक सिस्टमचे कंट्रोल्स हे स्टेअरिंगवर येत नाहीत, कारण या व्हेरियंटमध्ये म्युझिक सिस्टम दिलेली नाही आहे. आणि इंटेरियरच्या कलरमध्ये बेज कलर आणि ब्लॅक कलर मॅच केलेला असतो रेग्युलर व्हाईट गाडीमध्ये. तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल ब्लॅक कलर येणार आहे, विथ मॅट फिनिशमध्ये येणार आहे हा ब्लॅक कलर. AC व्हेंटच्या साईडने आपण बघू शकतो. साईड मिरर जर आपण याचे बघितले तर याच्यामध्ये बघा आतमधल्या बाजूला स्टिक दिसतात दोन्ही साईडला. तर हे इंटरनली ॲडजस्टेबल मिरर येतात. इंटरनली ॲडजस्टेबल म्हणजे याने आपण हाताने आतमधल्या बाजूने मिरर ॲडजस्ट करू शकतो. सेम या व्हेरियंटमध्ये ॲडिशनल अजून एक मिळणारा फीचर म्हणजे याची की जी आपल्याला मिळते ही रिमोट लॉक विथ फोल्डेबल की मिळणार आहे. हे सेंट्रल लॉक या गाडीमध्ये मिळून जाईल.